नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बनवणार आहोत डाळ राईस रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. वरण बनवण्यासाठी आपण 2-3 डाळी घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे आणि मसुराची डाळ आहे. ते सर्व आपण भिजवून घेतलेलं आहे. डाळ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण टोमॅटो कापणार आहोत. तर 2 टमाटे घेतलेले आहेत तसे कापून, ते आपण धुतलेल्या डाळीमध्ये टाकून देऊ आणि वरतून पाणी टाकूया शिजवण्यासाठी. त्यामध्ये वरतून 1 चमचा मीठही घालूया. तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण तांदूळ घेणार आहोत. तर तांदूळ 2 वाट्या घेतलेला आहे. ते पाणी टाकून व्यवस्थित आपण धुवून घेऊया आणि धुवून घेतल्याच्या नंतर त्यामध्येही आपण शिजवण्यासाठी पाणी टाकूया आणि चवीनुसार 1 चमचा आपण त्यामध्ये मीठ पण घालणार आहोत. असं मीठ घालून घेऊया. तर आता कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत. तर कुकर घेऊया. तर कुकरमध्ये आपण अशी जाळी टाकूया, खाली त्यामध्ये पाणी टाकूया आणि पाणी टाकून जे आपण डाळ आणि तांदूळाचा जो डबा बनवला आहे तो डबे आपण त्यामध्ये ठेवून देऊया आणि ठेवल्याच्या नंतर ते आपण गॅस पेटवून व्यवस्थितरित्या आपण गॅसवर ठेवूया शिजवण्यासाठी. तर असं आपण गॅस पेटवून कुकर ठेवलेला आहे. त्यावरती आपण झाकण लावूया आणि झाकून लावून व्यवस्थित 3-4 शिट्ट्या होईपर्यंत त्याला दोन्ही डब्यांना शिजवून घेऊया. तर व्यवस्थित एकत्रितपणे दोन्ही चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया 4 शिट्ट्या झाल्याच्या नंतर. आणि असं आपण 4 शिट्ट्या करून बंद करून घेऊया आणि काढून बघूया की कशा प्रकारे आपली डाळ आणि भात दोन्ही शिजलेला आहे. तर काढून बघूया. तर मस्त अशी नंबर 1 भात आणि डाळही शिजलेला आहे. कोणी भात काढून घेऊया. तर भात आपण थोडासा बाजूला झाकून ठेवूया. आता आपल्याला वरण थोडंसं व्यवस्थित बनवायचं आहे. तर परत आपण वरणाला आपण गॅसवरती थोडंसं तूप टाकूया, त्यामध्ये जिरे आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित त्यांना भाजून घेऊया. त्यानंतर आपण जे वरण बनवलेलं आहे ते शिजवलेलं जी डाळ आहे ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर शिजवलेली ही डाळ आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करूया. थोडीशी आपण हळदही त्यामध्ये घालूया. हळद टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, थोडीशी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे नंबर 1 अशी आपली डाळ भातावर खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर असं डाळ राईस किंवा वरण भात आपण मस्त असं जेवणाला घेऊ शकतो. लहान मुलांनाही खायला देऊ शकतो. बनवून खा, कशी चव लागली सांगा आणि कमेंट करून सांगा. अजून कुठल्या नवीन रेसिपीज पाहिजेत लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.